दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेले या दुपारच्या सत्रामध्ये तमाम रसिक मायबापांचं मी सनी मोठे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। चला मॅच सर्वात मोठी बनेल यात मात्र शंका नाही। नाईट रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल लतिका 11 कोथरी। या दोन संघांमध्ये हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट जगतातील जर आपण विचार केला तर मोठी नावं मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल। निखिल पारवे आणि त्याचबरोबर सूरज करकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल। स्ट्राइक मार्क वरती निखिल पारवे असेल आणि नॉन स्ट्राइकचा जर विचार केला तर सूरज करकरे। आणि त्याच्यानंतर देखील आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक मोठा चेंजेस म्हणजेच काय शुभम जाधव हा खेळाडू देखील काही वेळातच इन ऍक्शन मध्ये देखील दिसेल। गेल्या पर्वामध्ये ज्या वेळेला आला होता ना शुभम, खऱ्या अर्थानं एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेमध्ये षटकाराचा पाऊस पाडला होता शुभम जाधव या खेळाडूनं, परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता तो पुन्हा एकदा नाईट रायडर्स या संघाकडून खेळण्यासाठी देखील आलाय। आणि नक्कीच गेल्या पर्वामध्ये देखील या संघाकडून तो खेळला होता म्हणजे चॅम्पियन संघ। धन्यवाद, तुम्ही थांबा, तुम्हाला आता आम्ही वेळ देऊ। ऑल सेट, ऑलरेडी लेट्स प्ले, मॅच स्टार्ट होईल। सेकंड सेमीफायनल मात्र चालू आहे लतिका 11 कोथरे विरुद्ध नाईट रायडर्स। म्हणजेच हे बॅटल असेल निखिल पारवे विरुद्ध कुपर, म्हणजे याचाच अर्थ रत्नागिरी विरुद्ध रायगड अशा प्रकारचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। मॅच मोठी आहे। दुसरी सेमीफायनल, पहिलाच बॉल टाकलाय ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, कमी गतीचा बॉल मिस्टर एक्स्ट्रा वाईड बॉलच्या माध्यमातून सुरुवात बॉलर कुपरने केली आहे, परंतु इथे मात्र निखिल पारवे कंट्रोल मध्ये देखील दिसत आहे। तर दुसऱ्याचा पण बाजूचा विचार करायला गेला तर थेट पुण्यातून दत्ता पवार हा खेळाडू देखील या स्पर्धेदरम्यान एसटीच्या मागे आपल्याला बघायला मिळत आहे। यावरचा बॉल फटका फसलेला आहे। निखिल पारवे मात्र यावेळेला भाई आपण काय केलं, निखिल पारवे सारख्या आक्रमक शैलीच्या खेळाडूला जर का तुम्ही जीवनदान देत आहे, कदाचित ही कॅच आपल्या अपयशाची कॅच ठरू शकते का हे आपल्याला माहीतच पडेल। दत्ता पवारला देखील माहित आहे निखिल पारवेची स्ट्रेंथ आणि याच कारणास्तव चेहऱ्यावरती त्याच्या देखील नैराश्य राहील। हे छोटे चान्सेस नाही तर हातामध्ये बॉल पडला होता, ही कॅच देखील तुम्ही पकडू शकले असतात, परंतु इथे मात्र मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये हे देखील आपल्याला बघायला मिळते। येणारा पुढचा बॉल आहे ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल, वेगवान स्ट्रोक आहे। दुहेरी धावा मिळतील सूरज करकरे ऑन स्ट्राइक मार्क वरती, त्याच्या बॅट मधून दुहेरी धावांचा स्ट्रोक आलाय। जर तुम्ही पाहिला गेलं तर नक्कीच कॅच मात्र तिथे दुसऱ्या बॉल वरती देखील सुटली जाते। बॅक टू बॅक दोन्ही खेळाडूंना मात्र इथे जीवनदान मिळालेत। स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। महत्वाच्या मॅच मध्ये खेळता जिंकणारा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होईल। यावेळचा बॉल मात्र आता फसवलाय, परंतु ऑफ स्टंपच्या खूप बाहेर अंपायर्स आपल्या बाजूला वळलेत आणि सांगितले मात्र मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल देखील इथे घोषित केला जातोय। आपण म्हणत होतो ना की हा ग्रँड फायनलचा दिवस खूपच सुपर हिट होईल। येस ॲब्सोल्युटली, अगदी चांगले खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्या या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत। सरळ बॅटनं खेळत असताना चेंडूला सन्मानजनक फटका खेळला, बघता बघता एक सिंगल धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती आता मात्र समाधान मानावं लागतंय। स्ट्राइक रोटेट केली आहे। पहिलं षटक इन प्रोग्रेसलाच आहे। जर पाहिला गेलं तर एकंदरीत 3 बॉल टाकून झाले, 6 धावा स्कोर कार्ड वरती आता लागलेल्या आहेत। निखिलच्या विरोधामध्ये आता कुपर आहे। कुपर अगदी मोजक्या पावलांचा रनअप घेतो, राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करेल, परंतु येणारा पुढचा बॉल इथे देखील फटका प्रॉपर आहे का? येस, त्याच खेळाडूच्या दिशेने चेंडूला लॉंग ऑन बॉर्डर लाईन चप्पल इकडे, इथं मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार।
कमालची बॉलिंग कुपरची. मी तर म्हणेन ज्या खेळून कॅच सोडली होती ना त्याच दिशेनं स्ट्रोकला खेळलं होतं निखिल पारवेनं की तुम्ही माझी कॅच सोडली, परंतु त्याच्यानंतर लगेच बघा इथे बॉलनं देखील सकमा दिलाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल हा नानाचा मामला आहे, परंतु योग्य वेळेचा नकार सूरजच्या माध्यमातून फायला मिळाला. 1+1 अशा 2 धावा मात्र मिळून जातील मिस्टर एक्स्ट्रा. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर येणारा पुढचा बॉल असेल बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होईल. स्कोर कार्ड विदाउट लॉस 14. 14 धावा धावफलकावरती आता मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. षटकाचा खेळ समाप्त झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आकाशला तुम्ही पाहताय. आकाश बॉलिंग करेल निखिलच्या विरोधामध्ये. ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जर लॉंग ऑनच्या परिसरामध्ये निखिलच्या पहिल्याच बॉलवरती झेल देखील सुटला, परंतु मी तरी म्हणे निसर्गाची अडथळा तिथे मोठ्या प्रमाणात होते. ज्यावेळेला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत कॅचसाठी पोहोचला तिथे अगदी निसर्गाची अडथळा. त्याच कारणास्तव कदाचित मात्र त्याला बॉल पकडणं थोडंसं कठीण देखील गेलं. या देखील बॉलवरती जर पाहायला गेलं बॉलर आकाशनं सुरुवात वाईड बॉलच्या माध्यमातून केली. कुफरनं देखील पहिलाच बॉल वाईट बॉल टाकला आणि त्याच्यानंतरला या बॉलरने देखील सुरुवात वाईटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. म्हणजे बॅट पासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न राहील इथे निखिल पासून थोडंसं लांब. इथे देखील कमी गतीचा बॉल आहे. फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतरला काटा बदलतोय. चांगल्या प्रकारची बॉलिंग मी तरी म्हणेन, कारण का हे चांगलं गेम प्लॅन देखील असणार आहे. फलंदाजापासून थोडंसं दूरवर ठेवला जातोय. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतरला बाहेरच्या बाजूला काटा बदलतोय आणि बाहेरच्या बाजूला देखील येतोय. हे तर खऱ्या अर्थानं स्पेशालिटी राहिल्या आकाशची देखील. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. आता पंच सांगतील. आता पंचांनी फिनिश केलंय. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. मिस्टर एक्स्ट्राच्या धावा या आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. धावसंख्या 16 आता जाऊन पोहोचेल. 1.1 बॉल आतापर्यंत टाकून झालेला आहे या षटकामध्ये देखील. इथे हवाई यात्रेवरती खूपच चेंडू हवेमध्ये. कॅच पर्यंत क्षेत्ररक्षक आता पोहोचेल का? येस, सुपर कॅच. सुरे कॅच पकडले. इथे फलंदाज निखिल पारवेना. इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आता त्या खेळून दाखवलंय मी अशा प्रकारची देखील कॅच पकडू शकतो. कमॉन डीजे. खेळाडून सांगितलं जर का माझ्या हातामधून झेल सुटत असेल ना तर मी कठीण झेल मात्र यशस्वीरित्या पकडून दाखवू शकतो. त्या खेळाडूसाठी देखील एकदा जोरदार टाच झाल्या पाहिजेत. मित्रांनो काय कॅच पकडली आहे. सुपर कॅच देखील पकडले. परंतु आमचे जमाने सर देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही वेळात जॉईन करतील मात्र. आणि आल्याबद्दल जमाने सर तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. या बॉल मध्ये बघा शुभम जाधव
याच्या बॅटिंग वरती मात्र अपील करताना आपल्याला बॉलर पाहायला मिळाला, कारण का ही विकेट खूप महत्वाची ठरेल. ते शुभमकडे जर पाहायला गेलं दत्ता आणि शुभम यांच्यामध्ये थोडीशी बातचीत झाली, परंतु त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा आधी यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये दत्ता पवार आघाडू देखील दिसलाय. आकाशनं प्रभावित केले. शुभम जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टंपच्या बाहेर शफल, आणि पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर या बॉलला खेळणं मात्र सोडून दिलंय. त्यांनी सांगितलं बॉल इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 बॉल टाकून झालेत, फक्त एक्स्ट्राचे 2 रन्स फक्त या ओव्हर मध्ये आलेले आहेत. एक महत्वाची विकेट म्हणजे निखिल पारवे याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. पंचांकडे थोडीशी चर्चा. दत्ता पवार हे करताना देखील दिसत आहेत. रायटम ओव्हर द विकेट बॉलिंग ज्यावेळेला टाकलंय, चांगल्या प्रकारची बॉलिंग मी तरी म्हणेन. काटा बदलणारी बॉलिंग पडल्यानंतर चांगला स्विंग देखील प्राप्त होते या विकेटवरती. विकेट थोडीशी स्लो बनली आहे. चेंडूला सन्मान दिलाय. याला म्हणतात महानतम खेळाडूंची निशाणे, म्हणजे जे चांगले चांगले खेळाडू अगदी जे प्रयत्न करत असतात ना, ते खेळाडू चांगल्या बॉलला सन्मान देतात, आणि जेव्हा जर खराब बॉल त्याला भेटेल ना तर नक्कीच त्या खराब बॉलवरती हे प्रहार करत असतात. यांना तर महानतम खेळाडूंची निशाणी ओळखली जाते लगेच. हे आपण शुभम जाधव यांच्या माध्यमातून देखील पाहिलंय. ऑफ स्टंपचा खूप बाहेरचा बॉल. आता मात्र व्हाईट बॉल असेल. अंपायरचे डिसिजन मात्र आलेला आहे. इथे सांगितलं जाते मिस्टर एक्स्ट्रा, हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. स्कोर कार्ड मात्र 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक खेळाडू मात्र बाद झाले. मोठी विकेट या षटकामध्ये निखिल पारवेच्या माध्यमातून. पुढचा बॉल आहे. इथे एज घेतले. शुभम जाधव खातं देखील उघडत जात नाहीये. गेल्या पर्वातील हा मात्र इथे धुमाकूळ घालणारा खेळाडू आता गोल्डन डकचा शिकार मैदानाच्या बाहेर येणार आहे. कम ऑन डीजे. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 17ला 2 विकेट देखील गेलेल्या आहेत. दोन्ही सर्वात मोठ्या विकेट आपल्याला बघायला मिळाल्या. बॉलिंग मार्क वरती बॉलर मात्र तयार आहे. बॉलरचं नाव सांगा ना. बॉलरने ओमी. येस, ओमी बॉलिंग ट्रॅक वरती. समोर असलेले सूरज करकरे पहिल्या दिवसाचा हा हिरो खेळाडू आहे. काय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सादर केलाय सूरज करकरेनं. त्याचबरोबर पाहायला गेलेला पुढचा बॉल असेल. सरळ सुरेख स्ट्रोक म्हणावं लागेल. चेंडूला पडल्यानंतर काठा बदलत होता. अगदी त्या टर्नचे सारे खेळला. डिक्लेअर झोन कडे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, आणि आता दुहेरी धावा या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात तर गरीब नवाज बुरोंडी हुसेनपुरा ही सन्मानाची स्पर्धा, आणि या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये ही आपल्याला बघायला मिळते. यावेळेला जर पाहायला गेला अतिशय वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. चेंडू डिक्लेअर झोन कडे दुहेरी धावा मात्र आता इथून देऊन जातील. फलंदाज मात्र सुदैवी ठरलाय, आणि या 2च्या माध्यमातून स्कोर कडे आता 21ला जाऊन पोहोचलाय. जेव्हा 7 मात्र फलंदाजीसाठी येईल आमचे वालिद सर यांच्या माध्यमातून, प्रत्येक सिक्सर साठी त्याला सौथ ज्यावेळेला फलंदाजीसाठी येईल त्यावेळेला नक्कीच त्याच्या प्रत्येक सिक्सर साठी 100 कॅश प्राइज आमचे वलीद सर यांच्या माध्यमातून त्याला दिलं जाईल. ओमकार मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आहे. डावकर शैलीचा बॉलर आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर बॉल आहे. आतापर्यंत जर बाहेरला गेलात ना तर एकंदरीत जो कोथरीचा संघ आहे त्या संघाच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या बाहेरचेच बॉल मात्र टाकले गेलेले आहेत. एकही लेग स्टंपच्या बाहेर मात्र बॉल टाकला गेला नाहीये बघा.
सगळे ऑफस्टम्पच्या बाहेर एक्स्ट्रा तर रन्स दिलेत त्याने, पण तो फलंदाजांना कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम निश्चित रूपी प्रत्येक बळवरती केलंय. चेंडू पडल्यानंतरला खालच्या बाजूला बसतोय, काय बॉलिंग आहे. मागचा बॉल अतिरिक्त थोडासा उछाल होता, ऑफस्टम्पच्या बाहेर वाईट टाकला आणि हा बॉल चेंडू शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी पडल्यानंतरला खाली बसलाय. म्हणजे विकेट आता खूप स्लो झाली आहे. गोलंदाजीसाठी विकेट मात्र पोषक ठरत चालली आहे आणि विकेट ही गोलंदाजीसाठी अनुकूल ही देखील आहे. यावेळेला अगदी प्रॉपर टायमिंग नाहीये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आकाश यावेळेला आहे, कोणती चूक करत नाहीये. सूरज करकरे बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू व्हेरी मच. हे जे दोन्ही फलंदाज आता रफिकजी बुरणकर सर यांना विनंती करतो आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे या. शेवटचे 2 बॉल मात्र बाकी असेल बॅटिंग ट्रॅक वरती. सेफ आहे, सेफच्या देखील प्रत्येक सिक्सर साठी वली सर यांच्याकडनं तुम्हाला बघा कॅश प्राइज दिलं जाईल. सर कॅश प्राइज लावलं, चंदा देखील बंदो का वांदा करना येतो फुराना स्टाईल. लकीली इथे सैफ सरळ मात्र पारितोषिक होण्या अगोदरच मैदानाच्या बाहेर येतोय. गोल्डन डकचा शिकार फलंदाज सैफ देखील बनलाय मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. लेफ्ट हँडेड बॅटर ओमकारला आता पाठवलं जाते. ओमकार शिवरदामध्ये ओमकार बॉलिंग करताना दिसेल ऑन हॅट्रिकचा बॉल. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक मात्र घेणार हा गोलंदाज ठरू शकतो का हे देखील पाहावं लागेल. कालच्या दिवसामध्ये देखील एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसामधली हॅट्रिक असेल का. पंचांकडे जोरदार अपील, परंतु अंपायर्स मात्र प्रभावित नाहीये त्या ठिकाणी आणि चांगलीच बॉलिंग केली. तब्बल 1 षटक टाकलं, 2 विकेट घेतल्या, 5 धावा खर्च केल्या, 3चा खेळ समाप्त. 22ला 4 खेळू बाद. तर बघा गेलो ते स्ट्रायकिंगवरती सौथ पटेल असेल असं वैयक्तिक पहिले संघाकडून चौथं षटक फेकण्यासाठी आखीप आलेलं आहे. जे चांगल्या प्रकारचे दुसरे षटक फेकले होते. 2 गडी 2 मोठे झटके सुद्धा लागले होते. देखील 2 मोठे गडी बाद केले होते. देखील निखिल पाडवे आणि शुभम जाधव या 2 खेळाडूला बाद केले होते आपल्या दुसऱ्या षटकामध्ये. आता पाहायला गेले तरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 आकड्यावरती. लॉस ऑफ 4 विकेट, 4 ओव्हर प्रोग्रेस. परत या गोलासाठी सज्ज होते आखीप. राईट मोडतो विकेटचा मारा गेला सौथसाठी. पुढचा चेंडू परत एकदा अतिरिक्त फेकतोय, अतिरिक्त भेटेल 1 धावा. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 1 धावाच्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे. धावफलकावरती धावा होतात ते 23 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. अजून या षटकामधले बघा गेलो तरी 5 चेंडू यांना बाकी असतील. होय, आखिब जी कालपासून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते. काल सुद्धा त्याने हॅट्रिक सुद्धा घेतली होती आणि आकाश चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो. पुढचा चेंडू त्या निर्धाव चेंडू परत एकदा फेकतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23 आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 4 चेंडू बाकी असतील. आकाश चांगल्या प्रकारची आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय.
दुसरं षटक जसं चांगलं फेकलं तसं चौथं षटक सुद्धा चांगल्या प्रकारचं फेकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि 2 चेंडूमध्ये फक्त एकच धावा खर्च केलेला आहे. पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजी सज्ज होतोय आकाश. राईट हँड मोड विकेटच्या मागे चौसाठी इथं परत एकदा बीट होतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू ठरतोय. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. संघाची धावसंख्या 23 आकड्यावरती जाऊन थांबलेली आहे. बघायला गेलो तर अजून पुढे की 5 षटकाचा अजूनपर्यंत देखील बघायला गेलो तरी आकाश बॅटिंग एकही सुद्धा आले होते. अतिरिक्त मध्ये धावा दिलेली आहे. चांगल्या प्रकारे बघायला गेलो तरी गोलंदाजी आकाश करतोय. पुढचा चेंडू परत एकदा बीट होतोय. बॅटिंग बॉलचा संपर्क होत नाही आहे. पण 22 रुपयामध्ये एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 आकड्यावरती. अजून या षटकामध्ये लास्ट 2 चेंडू खेळ बाकी असेल. हॅलो बघायला गेली तरी चांगल्या प्रकारची आकाश गोलंदाजी करतो. जे की 5 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केलेले आहेत त्या आकाशने. अजून या षटकामध्ये 2 चेंडूंना बाकी. पुढच्या चेंडूसाठी परत एकदा गोलंदाजी सज्ज होते आकाश. भिरकवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू 2 धावासाठी जाईल. तिथे डिक्लेअर झोन असल्यामुळे 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 आकड्यावरती. बघा की आता बिगेटची आवश्यकता असेलच. बिगेटची तर आवश्यकता असेलच. पुढच्या चेंडूसाठी परत बघायला गेलो तर षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असतील. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला आकाशच्या माध्यमातून पाहायला भेटलेली आहे. स्ट्राईक होत असेल तर ओमकारच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अजून ही मोठा हिट या षटकामध्ये लास्ट चेंडूचे खेळ बाकी असेल. 1-2 असेल. पाहिजे लास्ट चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो का किती धावांना रोखून ठेवतो. संघाची धावसंख्या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडवरती असेल. सोमकार पाहिजे लास्ट चेंडूमध्ये किती धावा घेतो आपल्या संघासाठी. परत त्या गोलंदाजी सज्ज होते आकाश. राईट मोड विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न. थोडस बॅटीची कडा लागते. स्टेजचे स्वतः येतो. एक धावा बघता पूर्ण होते. एक धावाच्या मध्ये षटक क्रमांक 4 सुद्धा संपते. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते. धाव फलकावरती धावा होतात 27 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. 4 झटके मोठे झटके लागलेले. 4 खेळाडू सुद्धा बाद झालेले आहेत. बघायला गेले तरी 2 गडी म्हणजे 2 गडी बाद सुद्धा केलेले जे की मोठे झटके आणि मोठे खेळाडूला बाद केलेले. जे शुभम जाधव आणि निखिल पाडवे असे 2 खेळाडूला बाद केलेले. चांगल्या प्रकारचे आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी आपल्याला आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुढचा चेंडू फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. चेंडू एक धावा भेटेल. डिक्लेअर झोन आहे का अंपायरचे चांगल्या प्रकारे षटक पाहायला भेटते. एक धावा पूर्ण भेटते. एक धावा संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या एक धावाच्या मध्ये जाऊन पोहोचते ते 28 आकड्यावरती. बघा की इनिंग मध्ये लास्ट 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. जुनेद वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वे षटक फेकण्यासाठी जुनेद आलेल्या पहिल्या चेंडूवरती एक धावा खर्च केलेला आहे. पाहूया 5 चेंडूमध्ये किती धावांना रोखून ठेवतो का पुढच्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर पोहोचवून देतो. या षटकामध्ये या इनिंग मध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी परत एकदा जुनेद सज्जवर राईट अर्ध विकेटचा मारा करेल तो साऊथसाठी. 7 पावलाचा रन बसेल. अंपायरला क्रॉस केलेला आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पहिल्यांदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅटने बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबते. संघाची धावसंख्या स्थिरावते. बघा घेऊ तरी अजून 28 धावा धावफलकावरती धावा जोडले गेलेले आहेत. अजून षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा जुने सुद्धा करतोय.
त्याने सुद्धा 2 चेंडू एकच धावाचा खर्च केला. पुढचा चेंडू असेल आव्यामध्ये खाली क्षेत्र घेऊन स्वतः यष्टीरक्षक घेतो. चांगल्या प्रकारचा झेल टिपतो. संघाला लागेल 5वा झटका. 5वा विकेट. 5वा खेळाडू बाद होईल. पहिलं म्हणजे पाळचावं लागेल सौद पटेल यांना. कम ऑन डीजे. लास्ट पर्यंत आपले लास्ट पर्यंत प्रयत्न चालू ठेवायचे असतात, कारण की अजून सामन्यामध्ये इनिंग मध्ये 3 चेंडू बाकी असतील. संघाची धावसंख्या 28 आकडे जाऊन पोहोचली. आता स्ट्राईक चेंडू असेल तो आन्सर मॅन फ्रॉम दुचोली. पुढचा चेंडू असेल अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावांमध्ये हॅलो चेंडू प्रयत्न गोलंदाजीसाठी सचिव जुनियर राईट मोड विकेटचा मार्ग आणण्यासाठी पहिला चेंडू दूर केलेला चेंडू आव्यामध्ये असेल. खाली क्षेत्रक्षक येतोय जेल बांधण्याची संधी, पण क्षेत्रक्षक थोडंसं लांब असल्यामुळे चेंडू फायनल रिझन ट्रॅव्हल होतो. 1 धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण, तिसरा धाव बघता पूर्ण होतोय. 3 धावांनी समाधान घेतलेलं आहे. 3 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 आकड्यावरती. अजून या षटकामधले या इनिंग मधले 2 चेंडू बाकी असतील. लाचेपर्यंत खेळ चालू असतो. तो बोलताना कधी आपल्याला जिद्द हरवून द्यायची नसते. बोलताना कधी काही जीत बाकी आहे, काही हार बाकी आहे, काही जीत बाकी आहे, काही हार बाकी आहे. अभी तो जिंदगी का तार बाकी आहे. ये तो बस पन्ना था मेरे दोस्त, आगे तो पूरी किताब बाकी आहे. जे की लास्ट चेंडूपर्यंत आपण जिथं चढायचं असतो, कारण की 32 धावा कालच्या सत्रामध्ये जे काही कमी धावा सुद्धा चेस झालेले नाही आहे. तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होत असतो. क्रिकेटमध्ये 1 चेंडूमध्ये 6 धावा निघतात, पण 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा निघत नसतो. पुढचा चेंडू विरकवण्याचा असेल, पण परत एकदा बॅटने बोलायचा संपर्क होत नाही आहे. रन आउट होण्याची संधी. रन आउट होईल. ओंकारच्या रूपामध्ये लागेल संघाला लागेल की 6वा झटका लागलेला ओंकारच्या रूपामध्ये. लास्ट चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक जी की अन्सारने घेतलेले पाहूया. लास्ट चेंडू मध्ये किती धावा घेतो. संघाची धावसंख्या 32 आकड्यावरती जाऊन थांबलेली आहे. तर लास्ट चेंडू होती पाहूया किती धावा घेऊन आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर पोहोचवून देतो. तसंच चांगल्या प्रकारचे आपल्याला जुनेजच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला भेटते. पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होईल का. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 5 वर संपते. फर्स्ट इनिंग संपते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावरती. आता 30 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. गुरुवर क्षीरसागर सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते देखील आपल्या समोर जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतो या सायंकाळच्या सत्रामध्ये. त्याचबरोबर अक्षय निवाते यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर तौफिकजी बुरुंडकर यांच्या माध्यमातून तौफिक बुरुंडकर सर हे देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद देखील घेताना दिसले. त्याचबरोबर युगराज धोत्रे या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळालेच आहेत. फरद चिपळूणकर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला बाकी असलेले सेकंड सेमीफायनल. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर स्पोर्ट्स स्ट्रीम हे जे चॅनल आहे तब्बल 10,000 सबस्क्राईब होण्याकरिता तब्बल 11 सबस्क्रायबर्स फक्त बाकी असतील. येथे जे आपले रसिक प्रेक्षकांना आपण रिक्वेस्ट करूयात की तुमचा मोबाईल नक्कीच बाहेर काढा. स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा
आणि त्या 10,000 सदस्यांमध्ये तुम्ही देखील सामील व्हा आणि सदरच्या या स्पोर्ट्स टीम या चॅनलचं तुम्ही देखील सदस्य व्हायचं आहे. रसिक मायबाप देखील ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच पाहत आहेत, त्यांना देखील रिक्वेस्ट करूयात की आपण जर का अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लवकरात लवकर जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन स्पर्धा पाहण्यासाठी बेल आयकॉन आहे त्याला जाऊन देखील प्रेस करा आणि येणाऱ्या नवीन नवीन स्पर्धा स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही आनंद देखील घेऊ शकता. तब्बल 10 सबस्क्रायबर या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं, आता बघा मी सांगितलं त्याच्या अगोदर लगेच 7 लोकांनी लगेच सबस्क्राईब केलं, आता 4च फक्त सबस्क्रायबर बाकी आहेत. म्हणजे स्पोर्ट्स टीम या चॅनलला 10,000 सदस्य बनण्यासाठी केवळ 4 सदस्यांची कमी आहे. तर इथे देखा 97 झालेत, आता केवळ 3 सबस्क्राईब फक्त बाकी राहतील. 3 सदस्य अजून मात्र ऍड होतील. हा बघा एक झालाय 98. पंच जरा 1 मिनिटासाठी 99 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. स्पोर्ट्स टीम जे चॅनल आहे तसे मात्र या ठिकाणी 10,000 सबस्क्रायबर या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. मॅच ऑन करा. येस, कॉंग्रॅच्युलेशन स्पोर्ट्स टीम, 10,000 सबस्क्राईब झालेत आणि त्याचबरोबर थँक्स तर करावी लागेल गरीब नवाज बुरुंडी हुसेनपुरा या सर्व मॅनेजमेंट कमिटीला देखील. मॅच ऑन. सेकंड सेमीफायनल सेकंड इनिंगला देखील सुरुवात. पहिलाच बॉल टाकलाय, बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडूला खेळलाय, डिफेन्स करत असताना सिंगल, स्ट्राईक रोटेट केली जाते. दत्ता पवार आता ऑन स्ट्राईक मार्क वरती आलाय. पहिला बॉल टाकला, बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहायला गेलं तर बॉलर या ठिकाणी शुभम जाधव मात्र बॉलिंग करतोय. या बॉलवरती देखील थोडस बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. दुहेरी धावा तर मिळणारच आहेत. 33 धावांचं टार्गेट आहे. मी तरी म्हणेन कुठेतरी माफक असं आव्हान, परंतु जर पाहायला गेलं तर एकंदरीत संपूर्ण ही जी स्पर्धा आपण पाहताय त्या स्पर्धेनं दिमागात प्रवेश केलाय. सेकंड सेमीफायनलची मॅच आहे. असं वाटतंय की दत्ता पवार दूरवरून प्रवास करून स्पर्धेसाठी आलाय. तो मात्र ज्यांनी ते स्वप्न पाहिलं की या चमचमत्या ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये त्यांना पोहोचायचं आहे, परंतु ते पोहोचण्यासाठी या 33 धावा तुम्हाला पहिल्यांदा कराव्या लागतील, तरच मात्र तुम्हाला फायनलचं तिकीट हे मात्र मिळणार आहे. शुभम जाधवने देखील सकाळच्या सत्रामध्ये खूप मोठा प्रवास करून या स्पर्धेदरम्यान आले. खूप मोठी अपेक्षा रसिक मायबापांना देखील होती की शुभम जाधवच्या माध्यमातून चांगले मोठे मोठे स्ट्रोक पाहायला मिळू शकतील, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची बॅटिंग बघायलाच मिळाली नाही शुभम जाधवच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला सरळ त्याच दिशेने खेळलाय. ऑफसाईड रिजन कडे डिक्लेअर झोन कडे चेंडूला मारलाय आणि इथे मात्र आता दुहेरी धावा पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. आपण म्हणतो ना की यशस्वी होत असताना पहिला थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो, त्यानंतर माणसं यशस्वी होतात. आमच्या स्पोर्ट्स टीम चॅनलने देखील पहिल्यांदा खूप मोठा संघर्ष केला. पहिल्यांदा जर आपण पाहायला गेले तर आता सबस्क्राईब मात्र सातत्याने हे वाढत चाललेले आहेत. याला म्हणतात या सर्व रसिक मायबापांचं प्रेम, याला म्हणतात या ठिकाणी सर्व खेळाडूंचं प्रेम. या प्रेमाच्या पोटी सबस्क्राईब आता मात्र 10,000 सदस्य स्पोर्ट्स टीम या चॅनलचे झालेले आहेत. लाईनमॅन चला या ठिकाणी आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत लगेच चेंडू घेऊन या. चेंडूला डिफेन्स केलं, यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे, फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक मात्र सिंगल आणि स्ट्राईक ही रोटेट केली जाते. आकाश आणि दत्ता पवार ही मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला बघायला मिळते. शुभम जाधव सातत्यानं खूप मोठा संघर्ष करतात. या ओव्हरमध्ये स्कोअर कार्डचा जर तुम्ही विचार करायला गेला धाव संख्या आतापर्यंत 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. कमी गतीचा बॉल आहे. फलंदाज मात्र यावेळेला खेळताना कुठेतरी बॅटबॉलचा कोणताच संपर्क नाहीये. आपण म्हटलं ना की 33 धावा दिसायला सरळ साध्या सोप्या इझी आहेत, परंतु करण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न राहिलाय. षटकाचा खेळ समाप्त. विदाउट लॉस धाव संख्या देखील 6. मी तरी म्हणेन किफायतशीर षटक. एकचा खेळ समाप्त झालाय. कमॉन डीजे.
दुसरं षटक असेल गोलंदाजी मार्क वरती. बॉलरचं जर चर्चा करताय साऊथ बॉलिंग मार्क वरती दत्ता पवार तयार आहे. पहिल्याच बॉल वरती याला म्हणतात की सुपर कॅच, आउटस्टँडिंग, फॅब्युलस, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय. काय कॅच पकडले कैफना. इथे दत्ता पवार बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. सामना करेन की संघाची धावसंख्या 1 षटकाची समाप्ती होती. 6 होती. त्याच्यानंतर पहिल्या चेंडू पहिला गडी बाद केला. सौद पटेल अन्य जागी पहिल्या चेंडू होती. पहिला धक्का लागलेला आहे. लती किल्ले सांगायला पुढचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता. अपील केलेले आहे पण एक बाईकच्या रूपामध्ये एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले बघायला गेलो तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी सौद करत आहे. पाहिलं गेलं तरी संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले 33 धावांचा पाठलाग करताना आपल्याला लतिका इलेव्हन संघ पाहायला भेटतोय. एक झटका लागलेला एक गडी बाद सुधारले. पुढचा चेंडू परत एकदा साऊथ पटेल सज्ज होतो. बिरकवलेले चेंडू लॉंग चित्रामध्ये राहुल होतो. क्षेत्रक्षी येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. तेव्हा निश्चितपणे एक धावा पूर्ण होते. दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. एक धावाने सामन्यात घेऊन संघाची धावसंख्या 1 धावाच्या मदतीने पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. बघा गेलं तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी साऊथ पटेल आपल्या संघासाठी करतोय. लास्ट पर्यंत आपले प्रयत्न सोडायचं नसते. तेच आपल्याला करून दाखवतो. सौद जिथे चांगल्या प्रकारे कमबॅक करायला बघतो. पुढचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. 2 धावासाठी भेटीले 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावफलकावरती धावा होतात 10 धावा. लॉस ऑफ 1 विकेट सेकंड प्रोग्रेस. अजून षटकामध्ये 2 चेंडू बाकी असतील जे की बघायला गेले चांगल्या प्रकारचीच गोलंदाजी करतोय. अजूनपर्यंत सौद पटेल 4 चेंडूंनी फक्त 4 धावा खर्च केलेला आहे. एक गडी बाद सुद्धा केलेला आहे. पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सौद. पुढचा चेंडू इथे परत निर्धाव चेंडू फेकतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली आहे 10 या आकड्यावरती. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go असेल. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन थांबलेले. लास्ट चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो सौद पटेल. तसंच बघायला गेलो तरी स्ट्राईक एंडवरती असेल तो परशुराम पाहूया. अजून परशुरामच्या माध्यमातून आपल्याला बिगिट अजून पाहायला नाही भेटलेलं. पाहूया थोड्याच वेळात भेटतो का. पुढचा चेंडू अतिरिक्त निर्धाव चेंडू ठरतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्ती जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. आणि नक्कीच इथून मात्र मॅचची उलटी आता या ठिकाणी गिनती चालू होईल. 18 बॉल मध्ये 23ची आवश्यकता आहे. हे मात्र समीकरण आता दिसतंय तेवढं सोपं राहिलेलं नाहीये. आता 18 बॉल मध्ये 23 पाहिजेत म्हणजे मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालंय परिपूर्ण. 18 मध्ये 23. शुभम जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. या पहिल्याच बॉल वरती डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या दिशेने खेळलाय. एक धाव मात्र कंप्लीट वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या तो देखील कंप्लीट केला जातोय. 17 बॉल मध्ये आता 21 धावांची आवश्यकता आहे. शुभम जाधवनं आता सांगितलं की आमचा आता कमबॅक झालाय परंतु आता ओव्हर देखील हे षटक खूप महत्वाचं ठरेल. आता हे षटक इम्पॉर्टंट आहे. मॅचच्या अगदी मोमेंटम षटक राहील. इथे टर्निंग मोमेंटचं षटक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. इथे सरळ बॅटना खेळण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन कडे.
आणि मात्र दुहेरी धावा ते मिळून जातील. तुम्ही आकाशला देखील बघताय, आकाश चेंडू मात्र आकाशामध्ये खेळण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये. नाव आकाश आहे, काम मात्र जमिनीला अगदी नक्कीच घासून करण्याचा प्रयत्न ते करतायत. अलॉंग द कार्पेटचा स्ट्रोक मागच्या बॉलवरती आला, त्यानंतर या बॉलवरती डिक्लेअर झोन कडे खेळलं. यावेळेला पुढचा बॉल आहे. खोल देख पंख मेरे कहता है परिंदा, उड़ाना भी आज बाकी है, जमीन मेरी मंजिल नहीं पूरा आसमान आज बाकी है. इथे मॅक्सिमम ब्रँडेड षटकार. थँक्यू. 15 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. मोठं मॅच. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचे हात दोन्ही मात्र बाजूला केले जातील. एक्स्ट्रा धावा मात्र खर्च केल्या जात आहेत. जिंकण्यासाठी केवळ बॅटिंग करणाऱ्या संघाला 12 धावांची आवश्यकता आहे. आपण म्हणतो ना की नक्कीच देवाने तुमच्या हातावरती रेषा दिल्यात, परंतु त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम हे तुम्हाला स्वतःला करावं लागेल. येथे कोणत्याच गोष्टी तुम्हाला सहजशी मिळत नाहीत. पहिल्या गोष्टीला मेहनत घ्यावी लागेल. येथे पुन्हा एकदा डिफेन्स केलंय. स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. परशुराम आणि आकाश ही जोडी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. गत विजेता डिफेंडिंग चॅम्पियन गेल्या पर्वातील नाईट रायडर्सचा संघ या स्पर्धेदरम्यान सेमीफायनलच्या मॅच पर्यंत पोहोचला, परंतु या मॅच मध्ये आता कुठेतरी आपण जर पाहायला गेलं 14 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. या बॉलला देखील भिरकवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. हवेमध्ये बॉल होता, इथं विकेटचं पतन. परशुराम बॅक टू द पवेलियन. सारे हर पल हर एक रंग रंगी के क्रम के समझो तुम, एक दिल एक टीम हम सब साथ है, ये है गरीब नवाज उसे पूरा बोलोगी कहानी, आते से उसे पूरा जोश आया. धन्यवाद. 13 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. प्रथमेशला पाठवलं जात आहे. प्रथमेश बॅटिंग मार्ग वरती आहे आणि या मॅच मध्ये येणारा पुढचा बॉल आहे. शुभम जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. अगदी ऑफला चांगला खेळलाय. दुहेरी धावा आता घेतल्यात. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. पूरा